नमस्कार, जय श्रीराम मित्रांनो. आज आपल्याकडं असे 2 सिलिंग फॅन आलेले आहेत. त्यांची बेरिंगचा प्रॉब्लेम आहे. आपण चेक करूया. आता बेरिंग चेंज करायची आहे आपल्याला दोन्ही फॅनची. तर प्रथम आपण खोलून घेऊया. ज्यावेळेस आपल्याकडे फॅन रिपेअरिंगला येतो त्यावेळेस प्रथम आपण त्याची कॉईल टेस्ट करायची आहे, रनिंग कॉईल आणि स्टार्टिंग कॉईल. मी मल्टीमीटरवर चेक करून दाखवतो, तुम्ही सिरीजवर पण करू शकता. मल्टीमीटर बझर रेंजवर ठेवायचा आहे कंटिन्युटी चेक करण्यासाठी. या पद्धतीने मी वायर सोडून घेतलेले आहेत. रनिंगचं आहे कनेक्शन, पाहू शकता 241 रीडिंग आलेलं आहे या ठिकाणी. त्यानंतर आपण स्टार्टिंगची चेक करूया. स्टार्टिंगसाठी 417 आलेलं आहे रीडिंग. या पद्धतीने हे दोन्ही लाल आणि काळी मेन आहेत रनिंगसाठी. ओके, त्यानंतरच फॅन ओपन करायचा आहे, अन्यथा फॅन आपल्याला भरून द्यावा लागेल. मी पूर्ण आता ओपन करतो. माझ्याकडे स्टँड नसल्यामुळे मी एका हाताने पकडून खालीच बसून रिपेअरिंग करत आहे. स्क्रू व्यवस्थित ठेवायचेत. या पद्धतीने डिसेंबल फॅन करायचा आहे. या वायर प्रथम मी या इथून काढून घेतो, त्यानंतर फॅन आपल्याला ही कॅप ओपन होईल, अन्यथा वायर कट होतील या ठिकाणी. या पद्धतीने मित्रांनो सावकाश असा फॅन ओपन करून घेतलेला आहे मी. कॉईल व्यवस्थित आहे का चेक करून घ्यायचं आहे. कॉईलला स्क्रूड्रायव्हर, टेस्टर, पकड वगैरे काही लावायचं नाही. कट झाल्यानंतर हा फॅन आपल्याला पूर्णपणे रिवाइंडिंग करावा लागेल, अन्यथा तो जॉईंट शोधून सोल्डरिंग करून प्रॉपर कनेक्शन करावं लागेल. त्यासाठी विशेष काळजी घ्यायची कॉईलची. हे बघा, बेरिंग अशा प्रकारे खराब झालेली आहे, पूर्ण ग्रीस सुकून गेलेला आहे. या पद्धतीने हा पण शाफ्ट बाजूला व्यवस्थित काढून घ्यायचा आहे. हा शाफ्ट, हे जर कॅप निघत नसेल, ही वरची कॅप आहे, ही जर कॅप निघत नसेल तर त्यासाठी आपल्याला छोटासा एक खिळा किंवा छोटासा बोल्ट घ्यायचा आहे. या ठिकाणी आणि या ठिकाणी हातोडीच्या सहाय्याने 2 ठिकाणी आणि नंतर या 2 ठिकाणी असे थोडेसे फटके मारायचे. त्यानंतर ही कॅप अलगदपणे खाली निघून जाईल. कॉईलला धक्का लावायचा नाही, ही विशेष काळजी घ्यायची आहे. मी आता हे खोलून घेतो. माझ्याकडे स्टँड नसल्यामुळे मला एका हाताने कॅमेरा पकडायला लागतो आहे आणि दुसऱ्या हाताने असं काम करता येत नाही. त्यासाठी मी नंतर खोलल्यानंतर हा व्हिडिओ दाखवतो. या पद्धतीने आपण ओपन करून घेतलेलं आहे. फॅन शाफ्ट बाजूला काढून घेतलेला आहे. बेरिंग पाहू शकता पूर्णपणे जाम झालेले आहेत. बेरिंग ग्रीस पूर्ण सुकून गेलेला आहे. हे पाहू शकता हाताने सुद्धा फिरूच नाही. खरखरा असा आवाज येत आहे. ही बेरिंग थोडीशी लूज आहे, खूप चिकट झालेलं आहे. असं आपण या ठिकाणी आता नवीन बेरिंग टाकून देणार आहोत. या पद्धतीने खोलून घेतलेला आहे. हा शाफ्ट साफ करून घ्यायचा आहे व्यवस्थित. या पद्धतीने यासाठी लागणारी बेरिंग आपल्याला बेरिंगवरचा नंबर चेक करून बघायचे आहे. बेरिंगवरती नंबर असतो, खोलल्यानंतर लक्षात येईल ती. सामान्यतः सिलिंग फॅनला 6202 आणि 6201 या 2 बेरिंगा लागतात. तर पाहूया आपण आता. आपल्याला त्यासाठी पुलर लागणार आहे बेरिंग खोलण्यासाठी. पुलरच्या सहाय्याने आपण बेरिंग बाहेर काढणार आहोत.
या पद्धतीचा हा पुलर असतो मित्रांनो, पाहू शकता. या ठिकाणची या बोल्टची वेल्डिंग तुटलेली आहे माझी, तर मी या ठिकाणी रिंग स्पॅनर यूज करतो, त्याच्या मदतीने खोलत असतो. याच्यावर लिहिलेलं आहे 6202 आणि या ठिकाणी दाखवतो मी, हे पाहू शकता. या ठिकाणी 6201 अशा पद्धतीने लिहिलेलं आहे, दिसत असेल व्यवस्थित. 6201 या पद्धतीने हा पुलर, यामध्ये 6201 साईड बसवून घ्यायची आहे. ही वरून कॅप सोडायची आहे. त्यानंतर ही पट्टी मिळते, ही पट्टी टाकून घ्यायची आहे अशा पद्धतीने. त्यानंतर हा बोल्ट टाईट करून घ्यायचा आहे. माझ्याकडून इथला खिळा हरवलेला आहे, तर मी या ठिकाणी हा आपला स्टड रॉड यूज करत आहे. या ठिकाणी मी थोडं टाईट करून दाखवतो. टाईट केल्यानंतर या ठिकाणी होल हे त्याचं रिकामं होतं. इथून रॉड टाकायचा आहे आपल्याला, या बाजूने बाहेर निघेल, याला पकडायचं आहे. हा बाजारामध्ये पुलर अगदी सहजरित्या इलेक्ट्रिकच्या दुकानात भेटून जाईल आपल्याला. 150 रुपये ते 200 रुपयाच्या आसपास याची प्राईज आहे. मी घेतला त्यावेळेस हा 150 रुपयाला होता, पाहू शकता. आता मी अशा पद्धतीने बेरिंग काढत आहे, त्यानंतर दाखवतो व्हिडिओ. अशा पद्धतीने आपण एक बेरिंग काढून घेतलेली आहे. हे पुलरमध्येच आहे आणखी, तर तिला बाजूला करण्यासाठी पट्टी काढायची बाजूला आणि हे वाटी अशी बाजूला काढायची. या पद्धतीने बेरिंग बाजूला निघेल या प्रकारे. तर आपण आता याचा नंबर पाहूया काय आहे ते. मी जरा थोडी पुसून घेतो, त्यानंतर याचा नंबर आपल्याला माहिती होईल. पाहू शकता मित्रांनो, 6201 आहे नंबर, दिसत असेल 6201. 6201 आपल्याला खालच्या बाजूला टाकायची आहे. 6202 जी आहे ती बेरिंग टॉप कवरला लागते, वरच्या ज्या कवरला पाते फिट होतात त्या कवरला. ओके. या पद्धतीने फ्रेश बेरिंग करून घ्यायची आहे, ग्रीस वगैरे भरून घ्यायचं आहे आणि फिटिंग करायची आहे. फिटिंग करताना आपण या लाकडाचा ठोकळा असा यूज करायचा आहे. डायरेक्ट हातोडीने फिटिंग करताना मारायचं नाही त्या बेरिंगवर, त्याच्यामुळे बेरिंग खराब होण्याचा चान्स असतो. लाकडाचा ठोकळा घ्यायचा आहे, त्यानंतर फिट करायचं आहे बेरिंगवर, असं या प्रकारे ठेवून व्यवस्थित मारायचं आहे. आता आपण कॉईल बसवून घेऊया आणि दुसरी बेरिंग फिटिंग करून घेऊया. या पद्धतीने मित्रांनो 6202 आपण बेरिंग इन्स्टॉल करून घेतलेली आहे, पाहू शकता. या प्रकारे असं व्यवस्थित गोल फिरलं पाहिजे, याच्यामध्ये कोणत्याही प्रकारे अडथळा नाही आलेला पाहिजे, पाहू शकता. आणि यानंतर आपण हा वरचा कॅप फिट करून घ्यायचा आहे अशा प्रकारे. मी आता फिट करून घेतो, कनेक्शन करून चेक करूया आपण. अशा पद्धतीने मित्रांनो आपला फॅन तयार झालेला आहे, पाहू शकता. मी ऑन करतो, हे पहा. अशा प्रकारे आपण तयार केलेला आहे, बिलकुल आवाज येत नाही.